SVKM ट्रस्टचे प्रमुख, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते आणि भाजपचे आमदार विधान परिषदेतले अमरीशभाई पटेल सध्या एका वेगळ्या चर्चेत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, कारण का काही राजकीय हेतूंनी त्यांच्यावर आरोप होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु नक्की काय वस्तुस्थिती आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. एकूण सध्या एक विरोधकांकडून आरोप केले जात आहेत की तुम्हाला भूखंड जे दिले गेलेत ते फेवर करून दिले गेलेत आणि सार्वजनिक जे भूखंड होते, जे लोकांच्या वापरासाठी जे भूखंड होते ते तुम्हाला PPP मॉडेलच्याद्वारे दिलेत. काय वस्तुस्थिती आहे? नाही, असं आहे की मुंबई कॉर्पोरेशनने एक टेंडर काढलं होतं. आम्हालाही माहीत नव्हतं, पण नंतर माहीत पडलं. ते टेंडरमध्ये आम्ही सहभाग घेतला. त्याच्यामध्ये मी एकटा नाही आहे. JSW आहे, सुप्रीम आहे, जवाहर आहे, खेलमोर आहे, अँड्रूमार्क आहे, आणखी 2 कंपन्या होती. या लोकांनी टेंडर भरलं होतं आणि हे PPP महसूलचा ओपन टेंडर होता. त्याच्यामध्ये टेक्निकल बीड होता, फायनान्शियल बीड होता, खेळकूदची क्षमता होती, BMCची निगराणीमध्ये कार्य करायचं होतं. हे सगळी गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये आम्ही बीड भरला आणि हायेस्ट बीड माझाच होता. सगळी पोझिशनमध्ये मीच हायेस्ट होतो. कोणालाही ते JSW असो, JB असेल, त्या कोणालाही नाही मिळाला आणि आमची संस्थाला मुंबई कॉर्पोरेशनने अलॉट करा. आता याच्यामध्ये काय आहे की पूर्ण आर्थिक खर्च आम्हाला करायचे, बिडरने करायचे आहे. पूर्ण देखरेख आणि मरम्मत आम्हाला करायची आहे. पुरा कॅपिटल एक्सपेंडिचर आम्हाला करायचं आहे. सार्वजनिक उपयोग आणि सगळे समाजाच्यासाठी आहे. हे याचा जो बुकिंग होणार आहे ते मुंबई कॉर्पोरेशन करणार आहे आणि सभी आयु वर्गसाठी आहे. सभी स्थानिक स्पोर्ट्स क्लब, शिक्षण संस्था, शासकीय संस्था, महानगरपालिका आणि खाजगी संस्थासाठी आहे. एकट्या माझ्यासाठी नाही आहे. इनडोर स्पोर्ट्स आहे, आउटडोर स्पोर्ट्स आहे, जिम आहे, लहान मुलांचं पार्क आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, कबड्डी आहे, खो खो जसे भारतीय खेळ आहे. आणि परत 1 महिना BMC स्वतःकडे ठेवणार आहे आणि याच्यामध्ये BMCला 50% पैसे मिळणार आहे, 50% मला मिळणार आहे. मी काय सांगतो आहे ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. हे सर्व जे आहे ते मुलांसाठी आहे. 1 लाख मुलांसाठी आहे आणि बॉम्बेचे सर्वात टॉप क्लास मैदान मी बनवणार आहे. खर्च जे करणार आहे त्याचा व्याजबी मला निघणार नाही आहे आणि 50% त्याचे जे पैसे येणार आहे ते बुकिंग करून तेच घेऊन टाकणार आहे. आम्हालाही बुकिंग करायचं असेल तर आम्हाला कॉर्पोरेशनकडेच जावं लागणार आहे. इतकं चांगली चीज जेव्हा आम्ही मुंबईसाठी करतो आहे आणि आमचा इतिहास आहे. आम्ही इथे 52,000 मुलांना बॉम्बेला SVKM आणि NMMS शिकवते आहे. ते टॉप क्लास एज्युकेशन देतो आहे. माझी इच्छा अशी आहे की चांगले ऑलिम्पिक खेळाडू आपला मुंबईमधून कसं तयार होत नाही त्याच्यावर माझं लक्ष आहे ना, ते मी करणार आहे. आणि चांगले आम्ही प्रशिक्षण वर्ग तयार करणार आहे आणि ते प्रशिक्षण सगळ्यांसाठी अलाउड आहे. नाही, परंतु असा एक आरोप केला जातो, खास करून जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं तर त्याच्यात असं म्हटलं की हे जे सार्वजनिक जे भूखंड आहेत, सार्वजनिक वापराचे, ते सर्वांसाठी खुले झाले पाहिजेत. मग ते तुमच्या ताब्यात आल्यामुळे ते रिस्ट्रिक्टेड होणार आहेत का, किंवा तुम्ही तिथे काय वेगळा क्लब वगैरे किंवा असं काय तुमचा अजून काय प्रायव्हेट उभा करणार आहेत का? आम्ही काही प्रायव्हेट उभा करणार नाही, क्लब नाही उभा करणार. माझे स्वतःचे मुलं तुम्ही सांगत असेल तर खेळायला जाणार नाही. हे सगळ्यांसाठी आहे, पूर्ण मुंबईसाठी आहे आणि सार्वजनिक कारण बुकिंग अँड म्युन्सिपल कॉर्पोरेशन करणार आहे. तर आमच्या काय कुठे संबंध येतो आहे? आणि एक सांगा, पूर्ण मुंबईमध्ये चांगले कुठे मैदान खेळण्याचे राहिलेले आहे आणि मी चांगलं बनवतो त्याच्यावर चांगला दृष्टिकोन ठेवा ना सगळे लोक. नाही, याच्या मागं राजकारण आहे का असं वाटतंय का? काय मला माहीत नाही आणि राजकारण करणाऱ्याने राजकारण करत राहावं. मी त्याच्यामध्ये भाग घेत नाही. किती भूखंड आता खेळण्यासाठी आहे, तिथे लग्न चालू आहे ते काढून घ्या ना तुम्ही. आम्ही तर फक्त याच्यासाठीच आहे, संपूर्ण बॉम्बेचे मुलांसाठी आहे. 1 लाख मुलं पार्टिसिपेट करू शकतात अशा प्रकारच्या आम्ही सगळे खेळचे मैदान तयार करणार आहोत. आमचा काहीही स्वार्थ नाही आहे.
ते जे आम्ही खर्च करणार, निगराणी करणार, त्याचा खर्च आहे, त्याचा व्याजबी आम्हाला मिळणार नाही आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की त्यांच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने हा प्रश्न तयार होतो की सर्वसामान्य कुटुंबातली किंवा ज्या स्लम असतील किंवा सामान्यपणे ज्या शाळा चालतात त्या शाळेतल्या मुलांना कितपत एंट्री मिळणार किंवा जी बाकीच्या सर्वसाधारण गटातली जी लोकं आहेत, मग तुम्ही म्हणतात की सगळ्याच वर्गातल्या लोकांना याच्यात एंट्री मिळणार आहे आणि याचे जे अधिकार आहेत ते सगळे महापालिकेकडे असताना मग हा विषय चर्चेत येण्याच्या मागचं कारण. काही मला समजत नाही काय हे सगळं करून राहिले. ते 16 एकर सांगतात, 9.5 एकर ते आहे. 2 एकर माझी संस्थाला खेळण्यासाठी 3 वर्षासाठी दिलेली आहे, फक्त 3 वर्षासाठी. तेही ते परत घेऊ शकतात. आणि दुसरी 3 एकरबद्दल बोलतात, ते कॉलेजसाठी रिझर्व आहे आणि त्याच्यासाठी 2002 पासून भांडण चालत होता. हायकोर्टमध्ये माझ्या बाजूने निर्णय लागला, सुप्रीम कोर्टमध्ये माझ्या बाजूने निर्णय लागला आणि ते आम्ही कॉलेजसाठी वापरणार आहे. निविदा प्रक्रियेतून तुम्ही हे सगळं मिळवलेलं आहे, म्हणजे त्या निविदा प्रक्रियेत आता तुम्ही नावं घेतली, JSW असेल काही इंडोस्पार्क सारख्या एवढ्या मोठ्या सगळ्या ब्रँडेड कंपन्या त्यात उतरल्या होत्या, एवढ्या मोठ्या कंपन्या, आणि त्यात तुम्ही फर्स्ट आला, L1 आला, आणि मग त्यावेळेला त्यांनी मग त्या निविदा प्रक्रियेवर का आक्षेप घेतला नाही? ते तर मला माहीत नाही का नाही घेतलं. याला तर 1 वर्ष झालं, पेपरमध्ये ओपन होतं ते. आणि इतकी मोठी कंपन्यांना न मिळता मी चांगलं बीड करून मी माझ्या सर्व बॉम्बेच्या मुलांसाठी उभं करतो आहे. माझा काय स्वार्थ आहे मला एक समजून सांगा. त्यांना विचारा की अमरीशभाईचा काय स्वार्थ आहे याच्यामध्ये. अशी एक चर्चा आहे बंद दाराआड किंवा राजकारण्यांमध्ये की एकदा का ती ट्रस्टच्या यांच्यात जर POP मॉडेलच्या खाली बनवायला गेली की पुन्हा तिथं लोकांना मिळेल की नाही एंट्री, असं एक त्यांच्या मनात जे शंका आहे, तर नक्की काय वास्तव आहे? नाही, सार्वजनिक आहे ना ते. मी बोललो ना, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे. जे पैसे भरतील ते खेळायला येतील, त्यांच्या टायमिंग ठरतील. मलाही पैसे भरायचे आहे ना, मी तेच सांगतो आहे की मलाही त्यांच्याकडेच बुकिंग करायचे आहे. हे कोणासाठी नाही आहे, सार्वजनिक आहे. आणि सार्वजनिकमध्ये माझी संस्था चांगलं काम करायची आमची दिली इच्छा आहे. ते दिली इच्छा तुमची नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण हे सार्वजनिक आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. सगळ्यांसाठी आहे, झोपडपट्टीचे मुलांसाठी बी आहे. आपण जर बघितलं तर ही सगळा जो विषय आहे, एकूण सगळा जो विषय सांगितला जातो जो 16 एकरचा आहे, परंतु जी निविदा प्रक्रिया निघाली होती ती 9.5 एकरसाठी निघाली होती आणि उर्वरित 2 एकरचा जो भूखंड होता तो म्हाडाकडून अलॉट करण्यात आलेला आहे. आणि दुसरा 3 एकरचा जो भूखंड आहे तो यांच्या संस्थेसाठी राखीव करण्यात आलेला आहे, जो शासनाने अलॉट केलेला आहे, जो शैक्षणिक संकुलासाठी आहे. त्यामुळं ही सगळी जी जागा आहे किंवा हा सगळं जे काही क्रीडांगण आणि हे सगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे, तिथे वेगवेगळे हे ऑप्शन आहेत. म्हणजे टर्फ असेल किंवा फुटबॉल असेल किंवा बाकीचे सगळे जे खेळ आहेत त्या खेळासंदर्भातलं एक मोठं संकुल उभं केलं जाणार आहे, जे PPP मॉडेलवर आधारित आहे आणि हे सगळ्यांसाठी खुलं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे सगळे जे अधिकार आहेत याच्यामध्ये बुकिंग कुणाला द्यायचं, कुणाला कुठली वेळ द्यायची, याचे सगळे अधिकार मुंबई महापालिकेकडे असणार आहेत. त्यामुळं आम्ही फक्त ते रिडेव्हलप करतोय, आम्ही ते फक्त बनवतोय आणि त्याच्या बदल्यात आम्हालासुद्धा जर हवं असेल हे क्रीडांगण तर आम्हालासुद्धा महापालिकेकडे जावं लागणार असल्याचंही या ठिकाणी अमरीशभाई सांगताना दिसत आहेत. त्यामुळं हा फक्त राजकीय हेतूने किंवा आणखी कशाच्या आकाशापोटी आरोप केले जात आहेत असा शंकेचा प्रश्न ते सुद्धा उपस्थित करत आहेत. रवी उंबरकरसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई.